हॅलो एव्हरीवन. तर आज आहे चतुर्थी आणि आज करायचं होतं गोडाचं जेवण. तर म्हटलं कुकर लावण्यापासून आपण सुरुवात करूया. बघते तर काय माझ्या कुकरचं वायसरच गेलेलं. तर सचिनला म्हटलं पहिलं तू जाऊन वायसर घेऊन ये, कारण त्याच्याशिवाय माझं जेवणच होणार नाही. तर तो गेलेला वायसर आणायला. तोपर्यंत म्हटलं आपण काय करू, मूड तर चेंज व्हायलाच पाहिजे, कारण वायसर खराब आहे हे बघूनच माझा मूड खराब झालेला. तर म्हटलं चला आपण छान अशी कॉफी पिऊया आणि कॉफीबरोबर मस्त असा नाश्ता पण करू. अशी कचोरी, मुगाच्या डाळीची कचोरी होती आणि हा लाडू असा मी छान असा नाश्ता करून घेतला, कारण मी संध्याकाळचा नाश्ता खूप कमी करते. कधीतरी असं जेव्हा मूड थोडासा ऑफ होऊन जातो कारण आणि काम करायला खूप सारी एनर्जी हवी असते ना, तेव्हा मी अशी कॉफी बनवून पिते. मस्त रिलॅक्स झाली सचिन येईपर्यंत. थोडा वेळ टी व्ही लावला. टी व्ही बघता बघता मस्तपैकी कॉफी एन्जॉय केली आणि तोपर्यंत सचिन वायसर घेऊन आलेला. तर हा असा वायसर असतो आणि मी घरच्या घरी लावते, तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा असा जो वायसर असतो तो छान असं ओपन करायचा दोन्ही साईडने. याला एक असे नट्ससारखं असतं, ते ओपन करायचं आणि एक बाजू वरून टाकायची, ती बाजू परत उलटी करून खालच्या बाजूने तुम्ही हा वायसर तो परत फिरवून घ्यायचा. तो त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बसला की त्याला परत पकडून आपण उलटं करून घ्यायचं आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तो छानपैकी टाईट करून घ्यायचा आणि छान आपला वायसर लावून तयार होतो. म्हणजे आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही, घाई गडबडीत या गोष्टी असतात, पण मी केल्या. आता म्हटलं चला आज तुमच्याबरोबर पण शेअर करते. तर सर्वात आधी कुकर लावून घेतला, कारण वाटाणे मला शिजायला लावायचे होते. तर त्याच्यामध्ये एक बटाटा टाकला आणि म्हटलं भाजी होईल आपली पहिली. त्याच्यानंतर मी पहिला नैवेद्याचा शिरा म्हणजे करून घेतला. तर मी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने शिरा करते बघा. सगळे ड्रायफ्रूट्स तुपात परतले, त्याच्यामध्ये केळं टाकलं. छानपैकी आपला जो शिरा असतो ना, तुपात जेवढा भाजाल तेवढा छान असा होतो. तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस होता. सर्वात शेवटी माझ्या भाजायचे राहिलेले ते पापड, तर थोडेसे मी पापड पण काढून गेले आणि आजचा मिनी ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.